नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता धाराशिव आणि मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आणि एकनिष्ठ कार्यकर्ते, सहकार क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व बाळासाहेब महादेव क्षीरसागर यांना राज्य पातळीवर मोठी संधी मिळण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सकल गुरव समाजाकडून त्यांना राज्यातील कोणत्या तरी महत्वाच्या महामंडळावर किंवा इतर राज्यस्तरीय पदावर संधी दिली जावी अशी थेट भाजप श्रेष्ठीकडे जोरदार मागणी केली जात आहे. मित्रांनो, गुरव समाज हा महाराष्ट्रामध्ये धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रणी राहिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गुरव समाजाची लोकसंख्या अंदाजे 32 लाख एवढी आहे. मात्र इतकी लक्षणीय लोकसंख्या असूनही आजपर्यंत गुरव समाजाला राज्य पातळीवर योग्य ते राजकीय प्रतिनिधित्व मिळालेले नाही, अशी खंत समाज बांधवाकडून व्यक्त होत आहे. म्हणूनच अल्पसंख्य आणि दुर्लक्षित राहिलेल्या या समाजाला आता हक्काचे प्रतिनिधित्व मिळावे आणि गेली 35 वर्षे पक्षासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या बाळासाहेब क्षीरसागर यांच्यासारख्या निष्ठावान नेतृत्वाचा सन्मान व्हावा अशी मागणी आता संपूर्ण राज्यातून जोर धरू लागली आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत बाळासाहेब क्षीरसागर आणि त्यांचा हा 35 वर्षांचा प्रवास कसा राहिला आहे. नमस्कार, मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एका सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या बाळासाहेब क्षीरसागर यांनी विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक आणि राजकीय कार्यात स्वतःला झोकून दिलं. 1990च्या ऐतिहासिक राम जन्मी आंदोलनापासून ते भाजपच्या विचारधारेसोबत जोडले गेले. 1991 मध्ये त्यांनी भूम शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. तर 1992च्या अयोध्या कार सेवेतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. लातूर किल्लारी भूकंपानंतर त्यांनी केलेले मदत कार्य आजही अनेकांच्या स्मरणात आहे. 1994 मध्ये भाजपच्या भूम तालुकाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी तालुक्यात भाजपचा विस्तार करण्यात महत्वाची भूमिका बजावली. केवळ महाराष्ट्रातच नाही तर भाजप नेतृत्वाने त्यांच्यावर गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गोवा या राज्यातील निवडणुकांमध्येही अत्यंत महत्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपवली होती. यातील सर्वात विशेष आणि मोठी बाब म्हणजे गुजरात 2002च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीमध्ये डांग जिल्ह्यातील मतदारसंघात संघटनात्मक यशस्वी काम केले. ही आणि यासारख्या सर्वच आंतरराज्य जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत समर्थपणे पेलत पक्षवाढीसाठी आपले योगदान दिले आहे. राजकारणाबरोबरच सहकार क्षेत्रातही त्यांचे मोलाचे कार्य आहे. जनसेवा नागरी सहकारी बँकेचे संस्थापक चेअरमन आणि भूम तालुका दूध संघाचे प्रशासकीय चेअरमन म्हणून त्यांनी शेतकरी आणि दूध उत्पादकांना मोठा आधार दिला आहे. सध्या बाळासाहेब क्षीरसागर हे अखिल भारतीय गुरव समाज महासंघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या पदाच्या माध्यमातून ते संपूर्ण महाराष्ट्रातील गुरव समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी सातत्याने धावपळ करत आहेत. नुकत्याच झालेल्या 2024च्या भाजप संघटन पर्वात त्यांनी स्वतः 1000 पेक्षा जास्त सदस्यांची नोंदणी करून आपली पक्षनिष्ठा पुन्हा एकदा अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिली आहे. गेली 35 वर्षे कोणतीही अपेक्षा न ठेवता सलगपणे पक्षाचे काम करणारा क्षीरसागर यांच्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्याच्या कामाचा विचार करून भाजपने त्यांना राज्यातील एखाद्या महत्वाच्या महामंडळावर किंवा इतर मोठ्या राज्यस्तरीय पदावर काम करण्याची संधी द्यावी अशी संपूर्ण समाजाची आग्रही मागणी आहे. त्यांना ही संधी देणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचा नाही तर राज्यातील 32 लाख गुरव समाज आणि बहुजन घटकांचा सन्मान ठरेल असे मत विविध संघटनांनी व्यक्त केले आहे. आता भाजपचे वरिष्ठ नेतृत्व या न्याय मागणीची दखल घेणार का? बाळासाहेब क्षीरसागर यांना कोणती मोठी राज्यस्तरीय जबाबदारी मिळणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. तुम्हाला काय वाटते? 35 वर्षांची निष्ठा पाहता बाळासाहेब क्षीरसागर यांना राज्य पातळीवर कोणती जबाबदारी मिळायला हवी? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.